नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती तुम्ही चांगलेच असता. लाईक शेअर करता नाही. लाईक करत जा फटकन. व्हिडिओ पाहिला म्हणजे अंगठ्याचं बटन दाबायचं. हे बघा, आपल्याला बनवायचं आहे ही भाजीसाठी. हे बेसन पीठ आहे, याचं बनवायचं आहे. आपण पण बनवून पाहू असं मला वाटलं. याला म्हणतात राजस्थानी गट्टा. हे बघा, आता हे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं. याच्यामध्ये हे अर्धा चमचा जिरं टाकलं आणि हे 1 चमचा चांगला मोठाच, कारण ते बेसन पिठाचं असते म्हणून हा ओवा टाकला. 1 चमचा, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा ओवा आणि हे 1 चमचा लाल तिखट आणि हे थोडीशी हळद. हे बघा, थोडीशी हळद आणि हे थोडं हे धनेपूड आहे, थोडे किंचित टाकायचे. आणि हे जाड चटणी जराशी टाकायची. हे बघा, हे जाड चटणी थोडीशी टाकायची. आणि याच्यात आता आपण टाकू मीठ. हे जेवढं बेसन पीठ आहे ना त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी हे थोडंसं मीठ टाकते. हे बघा, थोडंसंच मीठ टाकलं. आता टाकायचा आहे आपल्याला हा खायचा सोडा. हे बघा, हा किंचित असा, हे बघा, इतकुशी चिमूटभर खायचा सोडा टाकायचा. आणि हे पीठ आपण चांगलं घट्टसर मळून घेणार आहे. आणि हे पीठ असं मस्त याच्यात तेल टाकायचं 1 चमचा भर. हे बघा, हे 1 चमचा तेल टाकते म्हणजे आपले गट्टे छान येतील मस्त. हे बघा, हे आता एकजीव करून घ्यायचं. हे सगळं थोडं थोडं पाणी टाकून, पतलं होणार नाही असं हे मस्त भिजून घ्यायचं. याचा गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा, असं हे पीठ भिजून घ्यायचं मस्त कडक. असं पीठ भिजलं मी अशा प्रकारे. आणि याचे 2 भाग करायचे. हे बघा, आणि हे छान असा तेलाचा हात घ्यायचा आणि छान तेलाच्या हाताने मस्त असा गट्टे तयार करून घ्यायचे. याच्यामध्ये कस्तुरी मेथी पण टाकायची बरं का. कस्तुरी मेथी माझ्याकडे वातडी झाली, आता पावसाळा आहे ना, वातडी झाली. हे बघा, या असे कट्टे तयार करून घ्यायचे. आता मी कढईमध्ये गरम पाणी पण ठेवलं आहे. बघा, या असे कट्टे तयार करून घ्यायचे. याचे बी आणखी 2 भाग करायचे. तेलाचा हात घ्यायचा, चिटकणार नाही हाताला असं. हे कट्टे मी तयार करून घेतलेले. आपण बी करून पाहावं म्हटलं राजस्थानी भाजी, मारवाडी भाजी. याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते. हे बघा, पाणी उकळतंय आणि याच्यामध्ये हे कट्टे मी सोडून देते. हे तेल का टाकलं की या कढईला चिटकणार नाही. हे बघा, या असे कट्टे 10 मिनिटं उकळू द्यायचे. हे कट्टे छान झालेले. असे याला फुगे फुगे यायला पाहिजे आणि असे हे व्हायला पाहिजे. हे बघा, आता आपण हे काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ. ते झालेले मस्त. आणि हे पाणी पण आपण वापरून घेऊ आणि तोपर्यंत हा मसाला करून घेऊ. हे बघा, हे खोबरं, हा लसूण आणि हा कांदा भाजून घेतला. मी माझ्या पद्धतीनं करते. हे राजस्थानी कट्टे आणि हा कोथिंबीर, हे आपण वाटण करून घेऊ. हिच्यात अद्रकचा तुकडा घेऊ थोडासा आणि वाटण करून घेऊ. आणि हे पाणी आपल्याला वापरायचं आहे. हे पाणी काढून घेऊ आणि कढईमध्ये फोडणीसाठी आपण नंतर तयारी करू. असे कट्टे मी शिजवून घेतले. हे बघा, हे मस्त झाले, छान झाले. मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा, हे मस्त झाले. हे बघा, बुगरा बुगरा होत आहे. हे मस्त झाले कट्टे. आणि कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हा कांदा आणि टमाटा बारीक केला आहे मी, तो मी याच्यामध्ये टाकते. आता मिक्सरमध्ये कांदा आणि टमाटा बारीक करून घेतला.
तू चांगलं उधळू मस्त तेलामध्ये कांदा आणि टमाटा आणि हे खोबरं कांदा खोबरं कांदा अद्रक लसूण हे सगळं वाटण हे करून घेतलं आहे आणि ही एवढं दही आहे माझ्याकडे। आता आपण या दहीमध्ये हा मसाला टाकून घेऊ। हे बघा ही लाल चटणी दहीमध्ये टाकली। हे दुसरी चटणी आहे, हे तिखटवाली आहे, हे फिक्कीवाली आहे, ही टाकून घेतली। हा मसाला टाकून घेते, हा मसाला पण टाकून घेतला। हे हळद आणि धने जिरे पूड हे सगळं मी या दहीमध्ये टाकून घेते। हे बघा हे सगळं टाकून घेतलं दहीमध्ये आणि आता हे दही हे थोडं कमी आहे माझ्याकडे दही, हे चांगलं फेटून घ्यायचं मस्त। हे बघा हे मस्त फेटून घ्यायचं। आता हे बाजूला ठेवू आणि हे छान होऊ हे होतं आहे तोपर्यंत आपण हे कापून घेऊ। हे बघा हे कट्टे कापून घेऊ, असे छोटे 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 तुकडे करायचे, जास्त बारीक बी नाही जास्त मोठे बी नाही, हे असे तुकडे करून घ्यायचे गोल 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 गोल। छान शिजले, 10 मिनटं शिजवले मी आणि नंतर गॅस बंद केला। अशा प्रकारे सगळे कापून घ्यायचे आणि हे कट्टे ना असे कापून कापून तळून पण ठेवले ना तर चांगले महिनाभर टिकता बरं का। आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा याची भाजी करून खायची, किंवा असे नुसते पण खाल्ले ना, तळून ठेवले आणि असे नुसते पण खाल्ले ना तरी चालतात। हे बघा हा कांदा छान झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हा वाटण केलेला मसाला ते सगळं टाकून घेऊ। सगळा मसाला टाकून घेतला आणि याला पण या कांद्यासोबत आणि टमाट्यासोबत छान होऊ। आमच्या शेजारी पूजा नावाची बाई आहे, ते मारवाडी आहे आणि त्यांनी ही भाजी एक वेळा करून मला दिली होती। पुष्कळ दिवस झाले, तेव्हापासून माझ्या मनात होतं की ही भाजी मी करीन, तर ते आज मुहूर्त निघाला ती भाजी बनवायचा। आता मी बनवते आणि तिला खायला देते, तिला विचारते की हे तुझ्यासारखी झाली का, तू बनवली होती त्याप्रमाणे झाली का ही भाजी, असं मी तिला विचारते। आता हे बघा हे दही आणि मसाला एकत्र केलेला आहे मी, आपण याच्यात टाकून घेऊ। हे बघा आपण टाकून घेतला मी आणि याला पण आपण छान घेऊ। हे दही आणि हे एकत्र केलं आहे ना तर याला हलवतच राहायचं, याला एकटं सोडायचं नाही, कारण हे दही फुटून जाईल मग ते बरोबर नाही दिसणार भाजी, म्हणून याला हलवत राहायचं। मसाले सगळे छान झाले पाहिजे, हे असं हलवत राहायचं छान। कमी गॅसने कमी केला। हे बघा या मिक्सरमधलं पाणी मी टाकून दिलं आता याच्यात सगळं धुवून, आणि आपल्याला हे जे कट्टे उकडले होते ना ते पाणी बी याच्यात टाकायचं आहे, हे पण फेकायचं नाही आहे। जेवढी भाजी लागली तेवढी करून घ्यायची। हे बघा उकळी द्यायची, उकळू द्यायचं, मस्त बारीक गॅसवर शिजू द्यायचं। केलेली आहे छान। आपण गॅस कमी करू आता आणि हे बघा हे कस्तुरी मेथी आहे, हे टाकून देऊ याच्यात आणि याच्यात हळूहळू हळूहळू हे कट्टे टाकून देऊ। हे बघा भाजी छान उकळलेली आहे, हे कट्टे टाकून देऊ। बघा अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे। हे बघा अशी छान भाजी झालेली आहे। हे बघा बेसन पिठाचे कट्टे। आता आपण याच्यात कोथिंबीर टाकू। हे बघा अशा प्रकारे मी हे बेसन पिठाचे कट्टे तुम्हाला बनवून दाखवलेले। भाजी नसली तर ही भाजी करायची आणि हे कधी तळले तर हे महिनाभर राहू शकता आणि थोडी थोडी भाजी आपण करून खाऊ शकतो।
किंवा तळल्यावर हे नुसतेही खायला मस्त लागतात. खूपच छान होतात हे कट्टे. आणि असे कट्टे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. हे कट्टे तुम्हाला आवडले असेल, गट्टे म्हणता गट्टे तुम्हाला आवडले असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबावं.